ओ झाडू मारायचा पायवरती घ्या. काय बनवायला शिकते? दाल तडका. मस्तच. आता काय बनवायला शिकते? कढाई पनीर. वाह, मजाच येईल. आता काय शिकते? गार्लिक नान. वाह. काय बनतंय? मॅगी. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. हो हा घ्या पोछा. मी पुढे झाडू मारते, माझ्या मागून चांगला पोछा मारा. ठीक आहे. बस झालं आता. मी नाही शेतीतली कामं करणार. सगळा भुसा अंगाला चावतोय. काय ग लग्न ठरवताना तुझ्या पप्पाला लय शेत गोड लागत होते की किती एकर शेती किती एकर शेती आणि आता भुसा टोचतोय तुला. गप कर काम. अहो आज भाजी कसली बनवू? अगं पागल, पनीरची बनव. काय? अगं पायल, पनीरची भाजी बनव. तसे पण बरेच दिवस झाले आपण पनीरची भाजी खाल्ली नाही ना. हो हो बनवते बनवते. पागल. म्हणून काय झालं आमच्या घरात सून आणि मुलीमध्ये आम्ही अजिबात भेदभाव करत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिनं माझी बायको आहे. तिला प्रॉपर्टीत हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे. पाहिजे का नाही का? होय होय पाहिजे की. अजिबात आम्ही नाटक सहन करून घेणार नाही. हो कुणाला बोलला तुझ्या बापाला. अहो माझ्याकडे कान आहेत पण सोन्याचे झुमके नाहीत. माझ्याकडे गळा आहे पण सोन्याचं मंगळसूत्र नाही. माझ्याकडे पाय आहे पण सोन्याचं पैंजण नाही. माझ्याकडे पण किस्सा आहे पण पैसेच नाहीत. ओ समजा तुम्हाला जर 1 लाखाची लॉटरी लागली तर? मग काय चैनी. आणि समजा जर मी त्याच दिवशी मी मेले तर? हे असं एकाच दिवशी 2 लॉटऱ्या लागू शकत नाहीत. अहो आज भाजी काय करायची आहे? कुठली पण कर गा. तुम्हाला कोणती आवडते? ती शेजारची. शेपूची आवडत्या. शेपूची कर. तुम्ही माझी शपथ घ्या की माझ्याशिवाय तुमच्या आयुष्यात दुसरी कुणीच नाही म्हणून. तूच आहेस दुसरी. अहो आज बाजारात गेलं की 1 किलो मटकी घेऊन या. लय दिवस झालं मग उसळ खाऊन. अगं आई आपल्या शांताबाईची 2 नाव आहेत काय? नाही रे बाळा, तिचं एकच नाव आहे शांता. मग आपले बाबा तिला सारखं पिल्लू पिल्लू का म्हणत असतात? होय ग, ही काल मागवले मी, आलं कस काय नाही अजून? अहो आली की ही साडी. अगं साडी आल्या का ही पोरगी कशी काय आली नाही? एवढं नाला काय वाटलं नव्हतं मला. मला वाटलं सगळंच येते काय. या भूतनी रात्रीच का दिसतात, दिवसा का दिसत नाहीत? कारण दिवसा मेकअप लावून बसत्यात. जरा फ्रीज उघड. झाक उघड. झाक. काय झालं? हे मम्मी, कुठं फ्रीज मध्ये करंट आहे तवा हाय व्यवस्थित. चल आता काय झालं? माझं काही चुकलं का? अगं घरची सगळी कामं करून आलो की आता काय झालं? झालं काय नाही तर माझ्या डोळ्याची ताकद चक्कर लागते. तिकडे कुठे चाललायस? इकडे जायचं आपल्याला. हॅलो. अगं किती दिवसानं फोन केलीस आणि फोन पण उचललास आणि मेसेजचा रिप्लाय पण देणार तू. आतापासून तुझं रोज फोन उचलते आणि मेसेजचा पण रिप्लाय देते. बरं ऐक की, माझं तुझ्याकडे काम होतं. बोल की काय? मला एक 10,000 रुपयाची गरज होती, पाठव की. लगेच पाठवतो.
गेले बा पैसे. आता माझ्या जानला फोन लावून बोलतो. The number you are calling is currently switched off. उद्याला जर तुला काही झालं मी तर चक्क वेडा होईन. होय का? तुम्ही दुसरं लग्न तर नाही करणार ना? आता वेड्याचा काय भरोसा, येडं काय बी करू शकते. अहो मला ना लय माहेरी जाऊ वाटते. तुम्हाला माहितीये सगळ्या बायकांना माहेरी का जाऊ वाटत असते? माहितीये की सासरच्या चुगल्या सांगायला. सोचता हूँ कि मेरी आंखों ने सरवाडीत जावाय बापूचा पाहुणचार लय चांगल्या प्रकारे करावा लागतोय. का करावं लागतं माहितीये का? कारण ह्यांना वाटतंय हे मान व्यक्ती ह्यांच्या घरची मोठी लोट तोप सांभाळते. सुन बाय, जरा कमी बोलायचा नाही तर तुझी 64 दात तोडून टाकेल. अगं मम्मी दात 32 असतात 64 नाही. हा मला माहित होता तू मध्ये बोलणार आहेस. म्हणून दोघांची मोजून 64 म्हणलाय. ए देवा, मी माझ्या आयुष्याला वैतागलो रे. उचल एकदाच मला. नको रे देवा, यांच्या आधी मलाच उचल. चालतंय, काय हरकत नाही देवा. मी माझा अर्ज वापस घेतो. तुम्ही हिचंच ऐका. लग्न झालंय का? नाही बाबा, कोण म्हणलं तुला? मग ती माझी मैत्रीण कशी म्हणत होती माझा नवरा लकी म्हणून? अगं लकी म्हणजे नशीबवान, तिचा नवरा नशीबवान आहे असं ती म्हणत होती. मी लकी नाही. ती म्हणली माझा नवरा लकी तुमचं नाव बी लकी. मग मला वाटलं म्हणजे तुम्ही तिचा नवरा आहेत काय की. मी आमच्या घरच्यांना म्हणलो मी डिप्रेशन मध्ये चाललोय, तर घरचे म्हणले तुला जिथं जायचं तिथं जा, फक्त आम्हाला पैसे मागू नको. तुझे रब ने बनाया किस लिए घरातली भांडी घासायला, कपडे धुवायला, स्वयंपाक करायला, तुमची सेवा करायला. अहो जेवायला चला. आज ना जेवणात पुरी भाजी आणि खीर आहे. माहित आहे मीच बनवलंय. अरे मला बाकीच्यांचं तर अजिबात माहित नाही, पण माझी बायको मात्र तशी नाहीये. कधी कुठली कंप्लेंट नाही करत, कधी कुठली डिमांड नाही ठेवत. आणि मी मित्रांसोबत बाहेर चाललो तर डोकं दुखायचं बहाणं नाही करत. आणि तिच्या माहेरी फोन लावून कधी मला नावं ठेवणार नाही. आणि मला रविवारी कधी पंखा साफ कर नाही, कधी काम नाही. माझी सेवा कायम करत राहत्या. आणि असं म्हणून माझं कधीच डोकं खात नाही. मी जाड तर नाही ना. आणि सगळ्यात महत्वाचं माझं ना मोबाईल कधीच चेक करत नाही. आणि ही ना एवढी पेट पाठांतर करून घेतलं होतं. शेवटच्या 4 लाईन बोलता आला नाही. बाकीचं कोण बोलणार? पटकन पाठांतर करा. माझी बायको लय शांत आहे. त्याच्या घरचे सगळे देव व्यवस्थित बोला. शांत